तू एवढे खुश फक्त दोनदाच असतेस, म्हणजे एकदा जेव्हा मला तुझ्यावर खूप प्रेम आलेलं असतं तेव्हा, किंवा मग तुझ्या मनात काहीतरी चाललेलं असतं, म्हणजे काही प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्याची उत्तरं तुला मिळालेली असतात. नक्की काय झालंय आज, म्हणजे एवढी खुश आहेस तू? तुझ्यापासून कधी काही लपून राहिलंय का श्रीकांत? अगदी बरोबर ओळखलंस. आज मी खरंच खूप खुश आहे, कारण फायनली मला आदित्यसाठी हवी तशी मुलगी मिळाली आहे. साजिरी, बघ ना, आज सुद्धा तिने किती व्यवस्थित हाताळली परिस्थिती. म्हणजे घरात पोलीस न येऊ देता आपली आबरू तर सांभाळलीच, पण त्याच बरोबर त्या दिशाला योग्य ती शिक्षा सुद्धा केली आहे तिने. अशीच मुलगी हवी आहे मला या घरात. नाही, तुझं सगळंच बरोबर आहे अहिल्या, पण तू जरा आदित्यच्या मनाचा विचार केलायस का काही? म्हणजे तो साजिरी सोबत लग्न करायला तयार नाहीये, त्याचं काय? श्रीकांत, लग्न न करण्याचं आदित्यने एकही कारण दिलेलं नाही. हे बघ, जोपर्यंत आदित्य मला एक कारण देत नाही ना साजिरीला नाकारण्याचं, तोपर्यंत त्याचा हा निर्णय मला मान्यच नाही. बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्या आगमनामध्ये देवी आई नसतील तर कसं दिसेल ते बरं नाही दिसणार. आदित्य सर, तुम्हाला कळत नाहीये. हे बघा, आपल्या नात्यामुळं मला घरातल्या परंपरेला गालबोट लागू द्यायचा नाही लागणार आहे. आपल्या नात्याबद्दल जे काही सांगायचं ना ते आपण समजा ना नंतर सांगू. आपल्या नात्याचं काय करायचं ते नंतर बघू, पण आता जाऊन तुम्ही देवी आईंची समजूत काढा. मला नाही माहिती, तुम्ही आता देवी आईंकडे जा. मला नाही पटत आहे. तुम्हाला शपथ आहे माझी. तू प्लीज शपथ घालू नकोस या बाबतीत, मला शपथ घालू नकोस, कळलं? आदित्य सर, तुम्हाला आठवतंय माझ्यामध्ये आणि देवी आईंमध्ये एकीची निवड करावी लागली तर तुम्ही देवी आईंची निवड कराल असं वचन दिलं होतं तुम्ही मला. दिलं होतं मी वचन, पण आता ती वेळ आली. आदित्य, मी विनंती करते तुम्ही आता जाणं. देवी आईंना तुमचा होकार कळवा. आपल्याकडे येळ नाहीये. मला दिलेलं वचन पूर्ण करा. तुम्ही जा देवी आईंकडे, नाहीतर मला तुम्हाला ना या घराला कायमचं गमवावं लागेल. नाही, तू नाही, मी बोलतो. हॅलो, हा बोला. हो एक मिनिट येतो मी. होय होय, चालेल चालेल. आई, आई असं नको ना करूस. उद्या गणेश चतुर्थी आहे, बाप्पा येणार आहे आपल्या घरी. बाप्पाच्या उत्सवात तूच जर नसेल तर काय अर्थ आहे त्या उत्सवाला? आजपर्यंत असं कधीच झालं नाहीये की तू त्या उत्सवाला नाहीयेस. बिझनेसच्या निमित्ताने जरी तू कुठेही असलीस तरी पळत आलीस. मला माहितीये मी साजिरीला नकार दिला त्यामुळे तू माझ्यावर रागवलीस, पण आता तात्पुरता हा तुझा राग बाजूला ठेव ना. तू जर काही या उत्सवात नसलीस तर घरातल्या सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडेल. काय करू मी, सांग ना. तू जे म्हणशील ते कर. करशील? हो. मग साजिरीशी लग्न करायला होकार दे. आई, मी तुला सांगितलं ना माझा निर्णय. माझा या लग्नाला नकारच आहे. ठीक आहे,
जर तू हट्टाला पेटणार असशील तर मग मीही माझा हट्ट नाही सोडणार. तू येऊ शकतोस आणि जोपर्यंत तू साजिरीशी लग्न करायला होकार देत नाहीस तोपर्यंत माझ्या खोलीत याची काहीच गरज नाही. ठीक आहे मी तयार आहे. जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. फक्त मला एक प्रॉमिस कर, गणपती उत्सवात तू आनंदाने सहभागी होशील. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार, 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती.